नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडे जुना टॉप पडलेला आहे बघा. यो जुना टॉप आहे तो, त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त आपल्याला एकच माप लागणार आहे, तर माप तुम्ही व्यवस्थित बघा. आपण एकाशी इकडे जास्त खडे आहेत त्याच्यामुळे आपण हा पार्ट इथे यूज करू थोडासा. आता हा ड्रेस बघ मी आथरून घेतला आहे. इथं माप तुम्हाला दाखवते. आपण बघा ही जी लांबी आहेत ना ती इथं मी घेतली आहेत 15 इंच घ्यायची आहे. आपण बघा इथं आपण 15 वरती खून करून घेणार आहोत. इथं बघा 15 घेतले आहेत. रुंदीला जे आहेत ते आपण घ्यायचे आहे 9 इंच. इथं सुद्धा बघा असं 15 व्यवस्थित खून करून घ्यायची. बघा इथं मी आखून घेतलं आहे का असं. आता आपण हे कट करून घेऊ. हे डबल फोल्ड कापड आहे बघा. अस्तर साठी सुद्धा मी हेच वापरणार आहे. तुम्ही अस्तर साठी दुसरा कपडा जरी यूज केला तरी पण चालेल. बघा अशा पद्धतीने मी जर आपण सारखं कट करून घ्यायचं आहे. बघा असं पण आपले आता हे 2 पार्ट कट झालेले आहेत. एक प्लेन पार्ट झाला कट आणि एक बघा डिझायनर पार्ट कट झाला आहे. आता या साईजचा आपण बघा तुमचे फॉर्म वगैरे असेल तुम्ही तो यूज करू शकता, कॅनव्हास वगैरे. इथं मी इथं गोणीचा वापर करणार आहे. तिथं गोणी मी कट करून घेते या साईजची. फक्त एकच पीस कट करायचा आपण याच्यामध्ये, डबल नाही कट करायचा, एकच फक्त. असं बघा व्यवस्थित प्रेस वगैरे करून घ्या वाटलंच तर. बघा हा एक पार्ट कट करून घेतला आपण गोणीचा आणि एक मेन फॅब्रिक कट करून घेतलं. इथं आपण 2 चेन लागणार आहेत बघा 9-9 इंचाच्या. जेवढी आपण रुंदी घेतली आहेत ना त्याच्या आपण बघा 2 चेन घेणार आहोत आपण. इथं 2 स्ट्रिप कट करून घेऊ आपण. बघा मी 2 स्ट्रिप कट करून घेतले आहे. पण माप तुम्हाला दाखवते मी. 4 इंच आहे, लांबीला आहे 14 इंच. बघा अशा पद्धतीने आपण 2 स्ट्रिप कट करून घेतले आहे. तर तो स्टिचिंग दाखवते. पण त्यासाठी आपण एक बघा एक कप्पा बी जॉईंट करायचा आहे ना, त्यासाठी एक तुकडा आपण कट करून घेणार आहोत. बघा इथं आपण घेणार आहोत बघा 8 इंच. 9 आणि 8 इंच असा एक चौकोन कट करून घेणार आहोत. इथं आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. तर स्टिचिंग दाखवतो तुम्हाला मी. चला तर आता या ठिकाणी बघा आपण तिन्ही पण पार्ट आहेत ना, एक अस्तरचा आणि गोणी आणि मेन फॅब्रिक आहेत ना, ते व्यवस्थित सेट करून कडेकडे आपण शिलाई मारून घ्यायचं आहे. नंतर एक्स्ट्रा जे गोणीचे कापड आहेत ना ते आपण कट करून टाकणार आहोत. तुम्ही या ठिकाणी कॅनव्हास सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे गोणी वगैरे जर नसेल तर. खूप छान सुंदर असं मजबूत अशी वरचा तयार होते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. नक्की बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत. या ठिकाणी मी कडेकडे शिलाई मारून घेतले आहेत. एक्स्ट्राचं पूर्ण कापड आहे ते कट करून घेते. इथं बघा शिलाई मारून घेते आणि सरळ कट करून घेते.
रुंदीला 9 इंच आहे आणि उंचीला 15 इंच आहेत. बघा हे कापड आहे, आपण घेतलेला हा पीस आहे. एकाच पीसपासून सुंदर अशी पर्स तयार होते आणि एकदम दिसायला पण सुंदर दिसते. याच्यामध्ये आपण आडवे आणि उभ्या शिलाई मारून घेऊ, म्हणजे जी गोणी आहे ती व्यवस्थित सेट होते आपली. या ठिकाणी बघा आता आपण शिलाई देऊन झाल्या आहेत आपल्या. आता आपण काय करायचं आहे, कुठल्या पण एका साईडला बघा 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी मार्किंग करून घेतलं आहे आणि तिथं आपण बघा कडेने 2 शिलाई देऊन घ्यायचं आहे त्याच्यावरती. आणि मधोमध कट करायचं आहे, म्हणजे आपले जे कापड आहे ते ओपन होणार नाही जास्त. तिथून कटिंग करायचं आहे आपल्याला व थोडंसं अंतर सोडून द्यायचं 2 शिलाईंच्या आमध्ये. इथं बघा मी कट करून घेतलं. बघा आता याच्यावरती आपण एक चेन जॉईंट करायची आहे. चेन अशी उलटी ठेवायची, एक सरळ शिलाई मारून घ्यायची. बघा सरळ शिलाई मारून घेतल्यानंतर आपण कसं आहे खालच्या साईडने फोल्ड करायचं, एक दाट टीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित हे करून ना. एक्स्ट्राची चेन आहे ती आपण नंतर कट करणार. बघा चेन पण कट करून घेतली आहे. दुसरा पार्ट सुद्धा बघा जसं आपण कट करतो ना सेम त्याच पद्धतीने आपण परत जॉईंट करून घ्यायचा आहे, पण चेनवरती बघा त्या उलटा ठेवला मी. हा सुद्धा बघा वरच्या साईडने फोल्ड करायचा आणि त्याला एक दाट टीप देऊन घ्यायची आहे. आता बघा इथे दाट टीप देऊन झाली आहेत आपली. आता आपण काय करायचं आहे, दोन्ही पण साईडचे सेंटर काढून घ्यायचे आहेत. तर त्याच्या अगोदर बघा इथं आपण आहेत ना एक कप्पा आहेत ना तो जॉईंट करून घेऊ. दोन्ही पण साईडने कापड फोल्ड करून घेऊ, म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते दिसणार नाही, निघणार नाही. बघा या ठिकाणी आता आपण व्यवस्थित कापड हे करून घ्यायचं सेट व्यवस्थित हाताने. आपण दोन साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, फक्त वरच्या साईडने आणि खालच्या साईडने कड्याच्या साईडने शिलाई जर नाही मारत तरी चालते. बघा इथं आपण शिलाई मारून घेऊ. तर दोन्ही पण साईडने आपल्या शिलाई मारून झाल्या आहे. आता बघा असं फोल्ड करायचं आणि आपण सेंटर काढून घ्यायचं आहे. आता इथं सेंटर काढून घेतलं बघा, दोन्ही पण साईडने काढून घ्यायचा. या ठिकाणी सेंटर काढून घेतला आहे. जे आपण स्ट्रीप घेतलेलं बघा ते डबल फोल्ड करायचं आपण बघा अशा पद्धतीने. आणि दोन्हीकडे 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत दोन्ही पण स्ट्रीपला. म्हणजे स्ट्रीप पण आहे ते व्यवस्थित छान दिसतात डबल शिलाई दिल्यानंतर. तयार झाल्यानंतर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही का आपण ही घरी तयार केलेली आहे, इतकी सुंदर दिसते. कापड पण छान आहे डिझायनर ना, अगदी छान दिसतं बघा. तर दोन्ही पण याला आपल्याला कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही पण स्ट्रीपला शिलाई मारून घेतल्या. थोडंसं कडेकडे छाटून घेऊ आपण, म्हणजे फिनिशिंग छान येते. सारखंच पकडायचे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचे. आता बघा जिथं आपण सेंटर काढले आहेत ना त्या साईडने 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच असं आपल्याला अंतर सोडून द्यायचं आहे आणि स्ट्रीप जॉईन करायचं आहे. बघायचं 1.5 वरती आणि इकडून सुद्धा 1.5 वरती या स्ट्रीप आहेत ते आपल्याला दोन्ही पण साईडला जॉईन करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. खूप सोपं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम पद्धतीने आपण या स्ट्रीप आहेत ना 1.5 अंतरावरती सोडून द्यायच्या आहे, लावून घ्यायच्या आहेत बघा. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण स्ट्रीप आहेत बघा त्या जॉईंट झाल्या आहेत. आता आपण दुसरी चेन घ्यायची आहे बघा, ती सुद्धा अशी उलटी ठेवायची. चेन मोठी आहे नंतर आपण एक्स्ट्राची कट करून घेऊ. तर इथं बघा एका साईडने आपली शिलाई मारून झालेली आहे. फोल्ड करायची आणि दाब टीप देऊन घ्यायची आहे. जे बंद आहे ते वरच्या साईडने पकडायचे बघा अशा पद्धतीने. कापड आहे ते खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आता इथं तुम्ही रनर वगैरे ओपन करून घेऊ शकता.
दाखवतो तुम्हाला बघा. अशा पद्धतीने आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता दाब टिप देण्यासाठी आपण इथं रनर ओपन करायला लागेल. बघा अशा पद्धतीने चेन आहेत ना ती आपण ओपन करून घेतली. इथं आपण रनर आहे ते नंतर टाकून देऊ. कापड खालच्या साईडने फोल्ड करायचं, फक्त जी स्ट्रीप आहे ते वरच्या साईडने पकडायची, त्याच्यावरती दाब टिप आली पाहिजे, म्हणजे फिनिशिंग एकदम छान येते. तर ते रनर आपण बाहेर काढून घेतला आहे. बघा आता ही बॅग आहे ती स्विच करून घेऊ आपण. रनर टाकून घेऊ अगोदर, नंतर एक्स्ट्राचे चेन वगैरे पण कट करून घेऊ. या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा रनर टाकायचं कसं टाकायचं. जे राऊंडची बाजू असते ना ती बघा अशी टाकायची. एका साईडने थोडंसं आपल्याला चेनचा आहेत ना धागा आहेत ना थोडासा वरती खेचून घ्यायचा. जास्त वेळ वगैरे लागत नाही. बघा अशा पद्धतीने आपण रनर टाकून घेतला आहे. एक्स्ट्रा दोन्ही पण साईडचे कट करून घेतलं. पुन्हा बॅग आता बघा उलटी करून घेतली मी, कारण आपल्याला साईडने शिवून घ्यायचं आहे आणि कॉर्नर पण कट करायचे आहे ते. तर दोन्ही पण साईडने बघा व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पायपिंग करू शकता. व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून पायपिंग वगैरे तुम्हाला दाखवलं नाही मी. इथं डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित मजबूत अशी तयार होते आपली ही बॅग छोटीशी. खूप सुंदर आहे छोटीशी पर्स. मोबाईल वगैरे सगळं पैसे वगैरे सगळं आपलं बसतील. इथं आपण 1-1 इंचाचे बॉक्स तयार करायचे बघा दोन्ही साईडने कट करून घ्यायचे, म्हणजे असा बेस आहेत ना तो खूप सुंदर तयार होतो आणि दिसायला पण खूप सुंदर असा लुक येतो त्याचा. बघा असं व्यवस्थित कॉर्नर पकडायचे. इथं दाखवते बघा आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथं व्यवस्थित शिलाई बघा पाठीमागं पुढं करायची, म्हणजे व्यवस्थित लॉक होते. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम याच पद्धतीने. काही तर बघा आपलं डबल लेअरचा कपडा पण आहे, परत पाऊचचा कपडा आहे, गोणीचा कपडा आहे, त्याच्यामुळं एकदम जे कॉर्नर आहे ते एकदम व्यवस्थित कापड आहेत ना आजचे व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायचे आहेत. कारण कट केल्यानंतर ते ओपन होतात ना, त्याच्यामुळे व्यवस्थित हे करायचं. आता बघा आपली जी रनर थोडंसं सरकून ही पर्स आहे ती आपण उलटी करून घेऊ. दाखवतो तुम्हाला याचा लुक कसा दिसत आहे. कोणी बोलणार सुद्धा नाही, आपण घरी तयार केली इतकी सुंदर दिसत होती ना. हे बघा किती सुंदर दिसत आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आणि छोटीशी पर्स मोबाईल वगैरे सर्व याच्यामध्ये बसतील बघा आपलं. बघा अशी छोटीशी पर्स खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. नक्की ट्राय करून बघा आणि काही समजलं नाही तर नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.